येस सर, आलेच मॅडम. गुड. एकटेच आहेत का कोणी आहे त्यांच्याबरोबर? एक लेडी आहे त्यांच्याबरोबर. दॅट्स वंडरफुल. ए सोड, मला लायकीत राहायचं. हा, आणि तुला काय वाटलं, तू उगाच मला नडू नकोस, तुला माहिती नाही मी कोण. तू इथे? त्या माझ्या वहिनी आहेत. हा कळलं, सोडात जा. वहिनी, अगं तू इथे काय करतेस? अशीच आले होते भेटायला. कोणाला? तू नाही मला सांगितलंस तरी मला कळणार नाही असं होणार आहे का नेहा? त्यामुळे आता माझ्यापासून काही लपवू नकोस, आणि तू न सांगताही तुझ्या मनातलं कळावं इतकं आपलं जवळच नातं आहे, हो की नाही? काय कळलंय तुला? घ्या. अगं तू इथे, मीही इथे, आणि तू मला विचारतीयस की मनातलं काय? अगं या लोकांशी पुढची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरचं माहेरचं म्हणून दुसरं कोण आहे? आम्हीच ना. तुझ्या दादाला तुझी काहीही काळजी नाही. तुला किती वेळा सांगितलं, पण मला मात्र दिवस रात्र फक्त तुझी काळजी लागलेली असते. म्हणून मी इथे आले, घर पाहिलं, सिम्मीला भेटले. सिम्मी काकू? तू सिम्मी काकूंना भेटलीस? कुठे? काय म्हणाल्या त्या? काय बोललीस तू त्यांच्याशी? हो अगं, मी तेच सांगते ना तुला की ते सिम्मी काकूला भेटले. आता तुला काही काळजी करायची गरजच नाही म्हणून समज. सगळं छान आहे, आणि तुला आता कसलीही काळजी करायची गरज पडणार नाही. हेच. वहिनी अगं कसं म्हणजे? तू इथे आज सकाळीच भेटली ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला काही सांगितलं नाही? कल्पना आता द्यायची ग. हो, कल्पना तू दिली होतीस का मला या सगळ्याची कल्पना? दिलीस का सांग मला. तू तर काय बोल. अरे यश, कसा आहेस तू? वहिनी तुम्ही इथे? हो हो, म्हणजे काय, मीच वहिनी. बरं का यश, आता अजिबात आमच्यापासून काही लपवायचं नाही हा. आम्हाला सगळं कळलंय. तसं पण ना, नेहा तिच्या मनातलं मला सगळं सांगत असते, पण जर तिने नाही सांगितलं ना तरी पण मला सगळं कळतं. हो की नाही नेहा? हो म्हणाली. आता दादा वहिनी म्हणून पुढची बोलणी करण्यासाठी आम्हालाच यायला हवं की नाही मुलीकडून? ऑफकोर्स. हाय यश. हाय अगू. हाय नेहा. कधी आला? आताच. ओह गुड. तो अजून इथेच आहेस? काय करतेस? आउट. काकू, या नेहाच्या मोठ्या बहिणी, तुमची ओळख झाली आहे का? या नेहाच्या या आमची भेट झाली आहे. यश, काय झालं माहिती का तुला? मी इथे आले आणि या मला थेट ना स्वयंपाकघरात घेऊन गेल्या, आणि गंमत. नाही, ऑफकोर्स ते काय झालंय, आमच्याकडे नवीन कुक येणार होती, आणि तुमच्या साडीचा रंग आणि आमच्या स्टाफच्या युनिफॉर्मचा रंग साधारण सारखा असल्यामुळे आय जस्ट गॉट कन्फ्युज्ड. अच्छा अच्छा, असं झालं होय सिम्मीजी, मला माहितीच नव्हतं. काय झालं? काही नाही रे, ह्या आल्या ना तर आम्ही बोलत बोलत डिरेक्टली किचनमध्येच गेलो. यांनी डिरेक्टली चहाच बनवायला घेतला. ते मस्त आलं वगैरे घालून छान कडक चहा बनवला होता. आपला स्टाफ घेतो ना तसाच. छान झाला होता. हो हो, आणि म्हणजे तुमच्याच हाताला इतकी चव आहे म्हटल्यानंतर नेहाच्या हाताला असणारच. अहो आहेच आहेच, आमची नेहा सुगरणच आहे. माझ्यासारखाच चांगला स्वयंपाक करते. अरे हा, स्वयंपाकावरून आठवलं, तुमचं स्वयंपाकघर, बाई बाई, अरे यश, केवढं मोठं स्वयंपाकघर आहे. म्हणजे अगदी स्वयंपाकघर म्हणावं इतकं मोठं आहे हो तुमचं स्वयंपाकघर. थँक्यू. आमच्याकडे लोकांची घरं पण एवढी नसतात हो. वहिनी, नेहा, तू पाहिलंस का ग यांचं स्वयंपाकघर? अगं केवढाली भांडी, केवढाले चमचे, केवढाल्या सुऱ्या त्या, आणि एवढा मोठा ओटा. बाप रे,
अहो अशा ठिकाणी जर स्वयंपाक केला तर तो चांगला होणारच आहे ना. ऍक्च्युली तुम्ही आमचं फक्त किचनच बघितलंय. आमचं पॅलेसही खूप मोठं आहे. बघायचं का? हो हो चालेल ना चालेल. पण ते चालत नको हा, रिक्षानी. यू मीन कार्ट? तेच ते, रिक्षा रिक्षा. ती बघा तिकडनं चाललीये रिक्षा. यहाँ पे आ जाओ ऐसे टर्न लेके. इकडे ये मम्मी येते. हो मगाशी मी आले ना तेव्हा तुमचं घर बघितलं, फारच मोठं आहे म्हणून म्हटलं रिक्षाने फिरलेलं बरं. यू मीन पॅलेस? तेच ते तेच ते. नेहा चल ना आपण फिरायला जाऊया. चल चल. एक मिनिट, त्यांना थोडा एकमेकांसोबत वेळ घालवू देत ना. तुम्ही काम करा, तुम्ही पॅलेस फिरून घ्या. जॉन दाखवेल तुम्हाला. जॉन? हो का? हो चालतंय की मला. चला चला जॉन दादा आपण दोघं जाऊया मस्तपैकी फिरायला. बसले. अरे वा चालली. बाय 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 बाय. सॉरी माझ्या वहिनी. प्लीज डोंट वरी, रिलॅक्स. काही खायला प्यायला हवंय तर सांगा, मी टेरेस गार्डनला पाठवून. नाही नको, काही नको. असं कसं? तू माझी स्पेशल गेस्ट आहेस, मी इन्व्हाइट केले तुला. सो आय इन्सिस्ट यू मस्ट हॅव समथिंग. हां मला असं वाटतं की तू तुमची रूम आणि तुझं होणारं हे घर बघून घे. काकू, मी हे तुमच्यासाठी आणलं. हे काय? नेहाने खीर करून आणली आपल्यासाठी. यू मस्ट ट्राय इट. इट्स आउट ऑफ द वर्ल्ड. नाही, ऑफकोर्स आय एम शुअर नेहाने बनवली तर चव छानच असणार. बट या फॉर्मॅलिटीची खरंच काहीच गरज नव्हती ग नेहा. आता तू घरचीच झाली आहेस. हां कशाला उगाच. This smells delicious. मी एक काम करणार आहे, मी आधी खीर खाणार आहे आणि मग तुमच्या चहा आणि स्नॅक्सचं बघणार आहे. ओके? येस येस प्लीज. स्टाफ, खीर आहे, कुत्र्यांना खाऊ घाल. जा 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 आणि बघा चौधरींचं ऐश्वर. म्हणजे कधी एकदा या घराशी नातं जुळतंय असं होईल तुम्हाला. आणि एकदा का नातं जुळलं ना की मग खरी गंमत येणार.